नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सज्जन पुरुष व्लॉगिंग मध्ये। तर खूप एक्साइटमेंट आहे। मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हटलं होतं तसं की आपण एक खूप छानसं डेस्टिनेशनवर चाललो आहे आणि मी स्वतः पहिल्यांदा त्या ठिकाणी जात आहे। तर आज आपण चाललेलो आहे तिकीट बुक करण्यासाठी। विशाल आहे, मी आहे आणि अभिजित आहे। आता आपण थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनला पोहोचत आहे। प्लॅन तर तसा काही नेहमीप्रमाणे अचानक ठरला नाही, पण आता आपण तुम्हाला जसं जसं व्हिडिओ येईल तसा आपण 10 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ काढून तुम्हाला आपण कुठं जाणार आहोत, कसे जाणार आहोत, कसे तिकीट बुकिंग करायचे, काय करायचे हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर चला निघूया आपण आता तिकीट बुकिंग करण्यासाठी। हा रेल्वे स्टेशनचं सगळं काम सुरू आहे, त्यामुळे पहिलं जुनं रेल्वे स्टेशन सगळं पाडलेलं आहे। मी तुम्हाला याच्या अगोदरचा फोटो दाखवतो। ही आपली रेल्वे स्टेशनची पोलीस चौकी आणि आपलं तिकीट बुकिंग कार्यालय तिकडे आहे। आपल्याला तिथे जाऊन आता तिकीट बुकिंग करायची आहे। सध्या तरी तुमच्यासाठी सरप्राईजच आहे की आपण कुठलं तिकीट काढतोय म्हणून। अरे सज्जन भाऊ, आपण कोणते तिकीट काढायलो? तिकीट तर सध्या आपल्याला सस्पेन्सच आहे। फक्त तिकीट काढल्याच्या नंतर तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे तिकीट। तर मित्रांनो, आपण आलेलो इथे रेल्वे स्टेशनला तिकीट काढण्यासाठी। तर तिकीट फिलअप फॉर्म वगैरे कसं भरायचं, काय भरायचं आपण तुम्हाला इथे सांगणार आहोत। तर चला बघूया आपण आता समोर काय करतो। तर आपण कोणत्या रेल्वे स्टेशनला आहे? आपण आता सध्या जालना रेल्वे स्टेशनला आहे आणि तिकीट बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला तिकीटचा फोटो येऊन जाईल। ओके, तर फॉर्म भरूया। मग सज्जन भरला का फॉर्म वगैरे भरलेले आणि आता आपण रिझर्वेशनचे तिकीट करून घेणार आहोत। चला सज्जन भाऊ, झाले का तिकीट? हो, सध्या आपण फॉर्म वगैरे क्लिअर भरलेले आहेत आणि आता आपण रिझर्वेशनचे तिकीट घेण्यासाठी चाललोय। तर चला तुम्ही आता पाठीमागे।